नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या विजेता 9464 या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परत बघणार आहोत जनरल नॉलेज 2024चे लेटेस्ट प्रश्न. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा. ग्रामपंचायती संदर्भात कोणत्या समित्याची शिफारशी महत्त्वपूर्ण आहे? विद्यार्थी मित्रांनो, ग्रामपंचायती संदर्भात कोणत्या समितीच्या शिफारशी महत्त्वपूर्ण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे काटजू समिती. या प्रश्नाचं उत्तर 2 काटजू समिती. तर दुसरा प्रश्न असा आहे, जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषदेचा सचिव हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न आपण घेऊया. मुलकी व्यवस्थेतील ग्राम पातळीवर पूर्ण वेळ कार्यरत असणारा चतुर्थ वर्ग कर्मचारी कोण असतो? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न असा आहे, मुलकी व्यवस्थेतील ग्राम पातळीवर पूर्ण वेळ कार्यरत असणारा चतुर्थ वर्ग कर्मचारी कोण असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 4 कोतवाल हा चतुर्थ वर्ग कर्मचारी पूर्ण वेळ काम करणारा असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, चौथा प्रश्न घेऊया. 3000हून अधिक लोकसंख्येच्या गावी किती कोतवाल नेमले जातात? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आता सध्याच्या जालना कोतवाल भरतीत विचारला जाऊ शकतो. तर 3000हून अधिक लोकसंख्येच्या गावी किती कोतवाल नेमले जातात? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 3. तर 3 कोतवाल 3000हून अधिक लोकसंख्या असलेल्या गावामध्ये नेमले जातात. आणि महत्त्वाचा प्रश्न पाचवा आणि शेवटचा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात असू द्या. महाराष्ट्राचे महसुली वर्ष खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरतीत हा प्रश्न विचारला गेला होता. महाराष्ट्राचे महसुली वर्ष केव्हापासून साजरी केला जाते? तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 1 ऑगस्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर 1 ऑगस्टपासून महसुली वर्ष साजरी केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारच्या जनरल नॉलेज प्रश्न बघण्यासाठी आपल्या विजेता 9464 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.